मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में रोबोट नामक पाठ के बारे में समझा रहा था। धीरज सक्सेना के घर में रोबोनिल नामक रोबोट आया था। वह रोबोट धीरज सक्सेना के घर में क्या क्या काम कर रहा था। खाना बनाना, सुबह नाश्ता बनाना, मेहमानों के स्वागत करते हुए दरवाज़ा खोलना और छोटे बच्चों को कहानियाँ सुनाना और बच्चों को होमवर्क पूरा करने के लिए मदद करना और धीरज सक्सेना के वर्ड प्रोसेसर पर काम संभालना आदि कामों के साथ धीरज सक्सेना के घर के कुत्ता शेरों को घुमाना, ये सभी काम यह रोबोट करता था। रोबोनिल नामक रोबोट धीरज सक्सेना के घर में कर रहा था। बहुत उमंग में करता था, बहुत आसानी से करता था, बहुत आसानी से कर रहा था। इस तरह धीरज सक्सेना के सभी काम व्यवस्थित रूप में चल रहा था। इसके बाद क्या होता है, रोबोनिल और रोबोदीप, इन दोनों रोबोटों की मुलाकात किस तरह होता है और रोबोनिल और रोबोदीप, इन दोनों रोबोटों के बीच में क्या बातचीत होता है आदि विषय के बारे में आज हम जान करेंगे। रोबोनिल रोज शाम को शेर को टहलाने के लिए ले जाता था। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ರೋಬೋಟ್ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ರೋಬೋಟ್ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮನೆಯ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು ರೋಬೋಟನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ರೋಬೋಟ್ನ ಹೆಸರು ರೋಬೋನಿಲ್ ಅಂತ. ಆ ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋಟ್ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಗೆ ಬಂತು. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆ ರೋಬೋಟ್ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ತಯಾರು ಮಾಡೋದು, ಯಾರಾದರೂ ಮನೆಗೆ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಬಂದರೆ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ಬಾಗಿಲು ತೆಗೆಯೋದು, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳೋದು, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಮುಗಿಸೋದಕ್ಕೆ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ಕಂಪ್ಯೂಟ್ರಲ್ಲಿ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡೋದು. ಇದೆಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಶೇರು ಅಂತ ಒಂದು ನಾಯಿ ಇತ್ತು. ಆ ನಾಯಿಯನ್ನು ವಾಕಿಂಗ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು. ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ರೋಬೋನಿಲ್ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಸುಲಭವಾಗಿ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಇದರ ನಂತರ ನಾವು ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್, ಈ ಎರಡು ರೋಬೋಟುಗಳ ಭೇಟಿ ಯಾವ ರೀತಿ ಆಯಿತು, ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್
ರೋಬೋಟುಗಳ ನಡುವೆ ಯಾವ ಸಂಭಾಷಣೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. रोबोनिल रोज शाम को शेरों को टहलाने के लिए ले जाता था. रोबोनिल हर रोज शाम के समय में धीरज सक्सेना के घर के कुत्ता का नाम शेरू था. उस शेरू को बाहर घुमाने के लिए, बाहर टहलाने के लिए ले जाता था. ऐसे में एक दिन उसकी मुलाकात रोबोदीप नामक रोबोट से हुई. ಪ್ರತಿದಿನ ಸಾಯಂಕಾಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ರೋಬೋನಿಲ್ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯ ನಾಯಿ ಶೇರುವನ್ನು ಹೊರಗಡೆ ತಿರುಗಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿದಿನ ಸಾಯಂಕಾಲ ಸಮಯ ಶೇರುವನ್ನು ವಾಕಿಂಗು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ರೀತಿ ವಾಕಿಂಗ್ ಕರ್ಕೊಂಡೋದಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ ಈ ರೋಬೋನಿಲ್ನ ಭೇಟಿ ರೋಬೋದೀಪ್ ಎಂಬ ಇನ್ನೊಂದು ರೋಬೋಟ್ನ ಜೊತೆ ಆಯಿತು. यह रोबोदीप कौन था, इसके बारे में जान करेंगे. ये रोबोदीप यारू ಅಂದರೆ रोबोदीप उसी मोहल्ले में रहने वाले शर्मा परिवार के कुत्ते जबरू को घुमाने आया करता था. यह रोबोदीप कौन था. रोबोदीप यह था कि जिस मोहल्ले में धीरज सक्सेना रहते थे, उसी मोहल्ले में शर्मा परिवार रहता था. शर्मा परिवार रहता था. उस शर्मा परिवार के कुत्ते का नाम जबरू था. उस जबरू को घुमाने के लिए रोबोदीप रोबोट आया था. छात्रों ध्यान से सुनिए. धीरज सक्सेना के घर में काम करने वाला रोबोट का नाम रोबोनिल था. शर्मा परिवार में काम करने वाला रोबोट का नाम रोबोदीप था. धीरज सक्सेना के घर के कुत्ते का नाम शेरू था. शर्मा घर के कुत्ते का नाम जबरू था. इस तरह शर्मा परिवार और धीरज सक्सेना के परिवार, दोनों परिवार एक ही मोहल्ले में रहते थे. रोबोनिल अपने घर के कुत्ते शेरों को घुमाने के लिए रोज शाम के समय में आता था. शर्मा परिवार के कुत्ते जबरू को घुमाने के लिए उस घर के रोबोट रोबोदीप आता था. ऐसे समय में एक दिन इन दोनों की मुलाकात हो गई. ಈ ರೀತಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆ ಯಾವ ಬೀದಿಯಲ್ಲಿತ್ತೋ ಅದೇ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಶರ್ಮಾರವರ ಒಂದು ಮನೆಯೂ ಇತ್ತು. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ನಾಯಿ ಹೆಸರು ಶೇರು. ಅದೇ ರೀತಿ ಶರ್ಮಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಂತಹ ನಾಯಿ ಹೆಸರು ಜಬ್ರು. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಂತಹ ರೋಬೋಟ್ನ ಹೆಸರು ರೋಬೋನಿಲ್. ಶರ್ಮಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ರೋಬೋಟ್ನ ಹೆಸರು ರೋಬೋದೀಪ್. ಪ್ರತಿದಿನ ಸಾಯಂಕಾಲ ಶೇರುವನ್ನು ವಾಕಿಂಗ್ ಕರ್ಕೊಂಡು ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋಟ್ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಜಬರುವನ್ನು ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ರೋಬೋದೀಪ್ ರೋಬೋಟ್ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಈ ಎರಡೂ ರೋಬೋಟ್ಗಳು ಭೇಟಿಯಾದವು.
दोनों रोबोटों के बीच दोस्ती हुई। दोनों रोबोटों के बीच दोस्ती हुई। ಎರಡು ರೋಬೋಟ್ಗಳ ನಡುವೆ ಸ್ನೇಹ ಬೆಳೆಯಿತು, ಪರಿಚಯ ಆಯಿತು, ಪರಿಚಯ ಸ್ನೇಹಕ್ಕೆ ತಿರುಗಿತು, ಇಬ್ಬರು ಕ್ಲೋಸ್ ಫ್रेंड्स आदो। और शेरू और जबरू भी आपस में हिल मिल गए। इस तरह रोबोनिल और रोबोदीप दोनों रोबोट दोस्त हो गए। और उसी तरह शेरू और जबरू दोनों कुत्ते भी दोस्त बन गए। ಅದೇ ರೀತಿ ನಾಯಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋದೀಪ್ ಎರಡು ರೋಬೋಟ್ಗಳು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆದವು. ಅದೇ ರೀತಿ ಎರಡು ನಾಯಿಗಳು, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ನಾಯಿ ಶೇರು, ಶರ್ಮಾರವರ ನಾಯಿ ಜಬರು, ಇವರಿಬ್ಬರು ಸಹ, ಈ ಎರಡು ನಾಯಿಗಳು ಸಹ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆದವು. रोबोनिल की तरह रोबोदीप भी एक बुद्धिमान रोबोट था। रोबोनिल की तरह रोबोदीप भी बुद्धिमान रोबोट था। धीरज सक्सेना के काम करने वाला रोबोनिल एक बुद्धिमान रोबोट था। वर्मा के घर में काम करने वाला रोबोदीप भी एक बुद्धिमान रोबोट था। ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ರೋಬೋನಿಲ್ ಯಾವ ರೀತಿ ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟ್ ಆಗಿತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ಶರ್ಮಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ರೋಬೋದೀಪ್ ರೋಬೋಟ್ ಸಹ ಒಂದು ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್ ರೋಬೋಟ್ ಆಗಿತ್ತು, ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟ್ ಆಗಿತ್ತು. बातों बातों में एक दिन ज्ञानदीप रोबोदीप ने रोबोनिल को बताया। बातों बातों में दोनों बातचीत करते करते रोबोदीप ने रोबोनिल से बताया। ಈ ರೀತಿ ಇಬ್ಬರು ಮಾತಾಡ್ತಾ ಮಾತಾಡ್ತಾ रोबोदीप रोबोट रोबोनिल हत्र ಹೇಳ್ತು, जानते हो रोबोनिल, तुम्हारे आने से पहले सक्सेना परिवार में कौन काम कर रहा था? रोबोदीप ने रोबोनिल से पूछा। रोबोनिल, तुम जानते हो, तुम आने से पहले धीरज सक्सेना के घर में कौन काम कर रहा था? रोबोदीप रोबोनिल ಹತ್ರ ಹೇಳ್ತು, ರೋಬೋನಿಲ್, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಾ, ನೀನು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮನೆಗೆ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ? तुम जानते हो, तुम्हारे आने से पूर्व धीरज सक्सेना के घर में कौन काम कर रहा था? रोबोनिल को इस बारे में कुछ पता नहीं था। रोबोनिल को कुछ पता नहीं था इसके बारे में। मेरे आने से, रोबोनिल आने से पहले धीरज सक्सेना के घर में कौन काम कर रहा था, इसके बारे में कुछ भी मालूम नहीं था. ಆದರೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೋಬೋನಿಲ್ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. वह बोला, नहीं तो, उसने कहा, रोबोनिल ने कहा, नहीं तो मुझे इसकी कोई जानकारी नहीं है, नहीं, मुझे इसके बारे में कुछ भी जानकारी नहीं है. ಆವಾಗ ರೋಬೋನಿಲ್ ಹೇಳ್ತು, ಇಲ್ಲ, ನನಗಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾನು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಏನಾಯಿತು ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. पर तुम ये किसने बताया, पर तुम है इसके बारे में किसने बताया, ಆದರೆ ನಿನಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು, ನಿನಗಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ನಿನಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ रोबोनिल ने रोबोदीप से पूछा. छात्रों, यहाँ तक हम जान कर चुके हैं. बाकी विचार
नेक्स्ट क्लास में हम जान करेंगे। आपको धन्यवाद।